दरम्यान रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर टीका केली आहे। सिल्लोड आहे की पाकिस्तान, असं रावसाहेब दानवे म्हणाले। कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने दानवे आक्रमक झाले। सिल्लोड तालुक्यातील वातावरण खराब केल्याचा आरोप त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे। त्यामुळे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमध्ये जुंपलेली आहे। रावसाहेब दानवे भाजपचे नेते यांनी महायुतीमधीलच शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधलाय। कोई पेट्रोल पंप जाकर 10,000 हिस्सा देता क्या? नहीं तो शिल्लोड में डालना नहीं। अरे शिल्लोड है का पाकिस्तान है? या शिल्लोड तालुक्यामध्ये हे वातावरण इथं शांत होणार नाही। आग आहे हे साऱ्या ठिकाणी आग लावल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट लक्षात का शिवण्याचा विषय नाही। हा एक कार्यकर्ते म्हणून नहीं है। अन्याय और अत्याचार की भी हद होती है। चीटी भी कुचल जाए तो काट देती है। चीटी है पण कापतील ते, चावतील तुम्हाला। आता पुढचा काळ आहे। मत मलाही मागणं आहे, मत कोण नाही मागणं आहे। मतावर डोळा ठेवून जर तुम्ही आमचे विरोधात काम करणारे पोरं असतील त्यांच्यावर जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर या शिल्लोड तालुक्यातल्या तरुणांवर हा अन्याय आहे। हा अन्याय सहन आम्ही करणार नाही। हा रस्ता रोको झाला। मान्यवर साहेब, या रस्ता रोको मध्ये या पोरावर गुन्हे दाखल झाले। आमचं म्हणणे दोन मागण्या आहेत आमच्या। एक तर दोन गट समोरासमोर आले आणि वादावादी झाली। राईट केस आमच्या पोरावर झाली। समोरच्या गटावर राईट केस काय साधी 107 सुद्धा झाली। दोन गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा शांत करण्यासाठी पोलीसची प्रॅक्टिस आहे की वातावरण शांत राहावं म्हणून दोघांवर गुन्हे दाखल केले जातात। म्हणजे पोरं आमचे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही, हा आमच्यावर झालेला अन्याय आहे। हा जर दूर झाला नाही तर हे आंदोलन संपणार नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।